नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. देश का प्रकृती परीक्षण अभियान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या पुढाकारानं छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर. नायलॉन मांजामुळे पुन्हा गेला एका निष्पाप पक्षाचा जीव, पोलिसांची किरकोळ दुकानदारांवर कारवाई, मोठ्या व्यापाऱ्यांना अभय. आता पाहूयात सविस्तर बातम्या. नायलॉन मांजामुळे गळफास बसून पुन्हा एका निष्पाप पक्षाचा जीव गेल्याची घटना शहरात घडली असून पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कारवाई मोठ्या स्वरूपात करावी अशी मागणी लाईफ केअर एनिमल वेलफेअर संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे. महत्वाच्या सणांपैकी एक असलेला म्हणजे संक्रांत. या संक्रांती निमित्त तरुणांकडून पतंगबाजी करण्यात येते. मात्र शहरांमध्ये नायलॉन मांजाला बंदी असताना देखील बाजारपेठांमध्ये नायलॉन मांजा सर्रास विक्री केला जातो. यामुळे निष्पाप प्राण्यांचा या मांजामध्ये अटकून जीव जातो, अशाच पद्धतीची घटना शहरात घडली आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या झाडावरती एका पक्षाचा जीव गेला, तर एकीकडे पोलिसांची किरकोळ दुकानदारांवर कारवाई होताना दिसते. मात्र मोठ्या व्यापाऱ्यांना अभय दिला जात असल्याची बाब समोर येत आहे. नायलॉन मांजामुळे गळफास बसून पुन्हा एका निष्पाप पक्षाचा जीव गेल्याची घटना शहरात घडली असून पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कारवाई मोठ्या स्वरूपात करावी अशी मागणी लाईफ केअर एनिमल वेलफेअर संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे. हे मांजा साधा नाही, हे नायलॉन मांजा आहे आणि याच्यामुळे याचा जीव गेलेला आहे. काय असं याच्या आहे ना, गळ्यात फासवानी अटकून गेलं म्हणून त्यामुळे हे वाढलं आहे. हे साधं मांजा असतं ते वाचून गेलं असतं, पण हे काय आहे, हे नायलॉन मांजा आहे आणि याच्यामुळे ती जीव गेलेली. मी जय शिंदे, लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या वतीने शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियान सुरू आहे व संस्थेच्या वतीने मागील 5 वर्षापासून नायलॉन मांजाचा वापर शहरामध्ये नागरिकांनी करू नये व प्रशासनाकडूनही याच्यावरती बंदी आहे, पण तरी काही नागरिक याचा लपून वापर केल्यामुळे आकाशातील पक्ष्यांना आपले जीव गमवावे लागत आहे. तरी आपण आपल्या संस्थेमध्ये आतापर्यंत अनेक कबूतर, कोकिळा, बगळा व बरेचसे पक्षी आपल्याला यामध्ये घायाळ मिळत आहे व यांची मृत्यू होत आहे. तरी नागरिकांनी आपण पतंग उडवा, पण याच्यामध्ये नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि जे नागरिक याच्यावरती मांजाचा वापर करत आहे यांच्यावरती कडक कारवाई होईल. तरी आपण पतंग उडवताना आपण कुठल्याही प्राण्याला, पक्ष्यांना व नागरिकांना कुठे जीवहानी होईल याचा विचार करून नागरिकांनी पतंग उडवावा व याच्यामध्ये नायलॉन मांजाचा वापर करू नये. धन्यवाद. सिडको परिसरातील गुटख्याच्या गोडाऊनवर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या विशेष पथकानं छापा मारून गुटख्याचा मोठा साठा आणि एक महिंद्रा कारसह 13,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकानं सुभाषचंद्र बोस नगर हडको इथं छापा मारून गुटख्याचा मोठा साठा हस्तगत केलेला आहे. अनिकेत गंगाकिसन लड्डा, वय 27 वर्ष, धंदा व्यापार, राहणार N12 स्वामी विवेकानंद नगर हडको असं या गोडाऊन मालकाचं नाव आहे. तर त्याच्यासह सुनील कल्याणराव शेंडगे, वय 25, धंदा ड्रायव्हर, राहणार बापूनगर रांजणगाव, ओम राजेंद्र झांबरे, वय 19, राहणार भगतसिंग शाळेच्या पाठीमागे रांजणगाव अशी आरोपींची नावं आहेत. सदर गुटख्याचा साठा घेण्यासाठी आलेली महिंद्रा XUV कार आणि गुटखा मोबाईल असा 13,19,780 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय. अनिकेत लड्डा याच्यावर यापूर्वी देखील गुटख्याच्या अवैध साठा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या पथकातील विनोद परदेशी, सुनील जाधव, रंजक सोनवणे, लालखान पठाण, सतीश हंबर्डे, सुनील बेलकर, अजय दहिवाळ सोनवणे, सोहेल पठाण, प्रमोद सुरसे यांनी पार पाडली. आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं देशभरात देश का प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानात शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या प्रकृती परीक्षणात छत्रपती संभाजीनगर जिल्हा
20,000पेक्षा जास्त परीक्षण नोंदवून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आलाय. 29 ऑक्टोबरला आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश का प्रकृती परीक्षण अभियानाची घोषणा केली होती. यानुसार 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत आयुर्वेद अर्हताधारक प्राध्यापक, विद्यार्थी, खासगी व्यावसायिक व शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत 18 ते 70 वर्ष वयोगटातील 1 कोटी लोकांचं प्रकृती परीक्षण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्ण देशभरात प्रकृती परीक्षण अभियान राबवण्यात आलं. अभियानाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृती परीक्षणानं झाली होती. अभियानाच्या सुरुवातीला आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ डॉक्टरांमार्फत प्रकृती परीक्षण करण्यात आलं. परंतु देशाचे आयुष मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या सूचनेनंतर या अभियानात शासकीय सेवेतील आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय भारतीय चिकित्सा प्रणालीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पुजारी, आयुष संचालक डॉक्टर रामन घुंगराळेकर, भारतीय चिकित्सा पद्धतीचे महाराष्ट्र काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता, प्रकृती परीक्षण अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉक्टर दत्तात्रय पाटील व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे शाखा अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी दिनांक 13 व 19 डिसेंबर रोजी राज्यातील आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन आयुष मंत्रालयाच्या ॲपद्वारा प्रकृती परीक्षण करण्यात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेद युनानी दवाखाने व आरोग्य वर्धिनी केंद्रातील आयुर्वेद अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी व RBSK वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रकृती परीक्षण अभियानात सहभागी करण्यासाठी जिल्हा आयुष कक्षाचे नियंत्रणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे व जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर शेख शकील यांनी विशेष नियोजन केलं. या अभियानाअंतर्गत जिल्हाभरात एकूण 20,359 प्रकृती परीक्षण करताना स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, आरोग्य उपसंचालक डॉक्टर कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा प्रकृती परीक्षण करून घेतला. या प्रसंगी जिल्ह्यात सर्वात जास्त प्रकृती परीक्षण करणारे डॉक्टर मोनम डभळे, बनोटी तालुका सोयगाव, डॉक्टर परमेश्वर फालके, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रवींद्र बोर्डे, डॉक्टर पठाण सारा अंजुम, डॉक्टर जयश्री पवार व डॉक्टर सोनाली बोंडगे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी अभिनंदन केलं. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रकृती परीक्षण अभियानाच्या नियोजनात डॉक्टर बाळकृष्ण लांजेवार, डॉक्टर प्रशांत बडे, डॉक्टर सारिका लांडगे, श्रीमती विद्या सानप, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अनीस पठाण, डॉक्टर खालिद पठाण, श्री अशोक मनोज देशपांडे व शारदा कांबळे यांनी मोलाचं योगदान दिलं. औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ड्रोन व तत्सम उड्डाणांवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले आहेत. ही बंदी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 नुसार लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोकोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डाण क्रियांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अन्वये मनाई करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केला आहे. हे आदेश 31 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या काळात लागू राहतील. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणं किंवा पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीनं करण्यात येणाऱ्या कारवाई यास अपवाद असेल. या आदेशाचं उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेश स्पष्ट करण्यात आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ड्रोन व तत्सम उड्डाणांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पोलिसांकडून हवाई पाळत ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उड्डाणांना किंवा पोलीस आयुक्तांची लेखी परवानगी असलेल्या कारवायांना यामधून सूट देण्यात आलेली आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमीमुळे। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित युवा महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। यामध्ये विविध कला प्रकारात देवगिरी महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अन्य संघांनी आपला दबदबा कायम ठेवलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप हजारो कलावंतांच्या उपस्थितीत शनिवारी जल्लोषात करण्यात आला। ढोल, शिट्ट्या, टाळ्यांच्या गजरात विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 25 ते 28 डिसेंबर दरम्यान आयोजित युवा महोत्सवाचा समारोप शनिवारी झालाय। पारितोषिक वितरण सोहळा नाट्यशास्त्र विभागाशेजारील सृजन रंग या मुख्य रंगमंचावर घेण्यात आला। माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते। यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती। तसंच कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप, प्राचार्य डॉक्टर गौतम पाटील यांची विशेष उपस्थिती होती। महोत्सवाचे आयोजन सर्व समिती सदस्य तसंच कलावंतांनी मोलाचं योगदान दिलं आहे। माननीय कुलगुरूंचे अत्यंत उत्तम नियोजनामुळे महोत्सव यशस्वी ठरल्याचं कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर प्रास्ताविकात म्हणाले। युवा महोत्सवात शिस्त, नियम व पारदर्शकतेची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली असं सल्लागार समिती सदस्य डॉक्टर दिलीप महालिंगे यांनी मनोगतात सांगितलं। तर विद्यार्थी प्रतिनिधी हर्षदा केकाण, संघ प्रमुख डॉक्टर हंसराज जाधव यांनी मनोगतातून उत्तम नियोजनाबद्दल कौतुक केलं। प्रारंभी विद्यापीठ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आलं। युवा महोत्सवात सहभागी सर्व युवा कलावंत हे विद्यापीठाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। गुणवत्ता व सामाजिक बांधिलकीच्या या विद्यापीठात शिकून करिअर घडवा असं आवाहन डॉक्टर गजानन सानप यांनी केलं। प्राध्यापक पराग हासे यांनी सूत्रसंचालन, तर डॉक्टर कैलास अंभुरे यांनी आभार मानले आहेत। समारोप सोहळ्यासाठी सृजन रंग सभागृह गर्दीनं खच्चून भरलं होतं।
इस रूट की समीराने व्यस्त नावाची एकांकिका होती आणि ती बघायला सचिन गोस्वामी सर आले होते आणि त्यांनी मला काम दिलं ती एकांकिका बघून की क्राईम डायरी मध्ये काम दिलं. नंतर मुची प्रेमाची नावाची एक नाटक होतं प्रोफेशनल, त्याच्यात काम दिलं. नंतर या गोशीरवाणे घरात मध्ये ते काम बघून काम मिळालं. नंतर काम नसताना मी असिस्टंट डिरेक्टरचे काम केलं आणि हास्य जत्रा नंतर केलं. मी त्याच्या आधी मी समीरदा सिरियल मध्ये होता, कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाची एक सिरियल केली होती. हे मुद्दाम यासाठी सांगते कारण मी एकदम छोटे छोटे रोल करायचो. पण एक दिवस पॅडिका म्हणाला, पॅडिका की श्याम काही वेगळं करता येईल का? आणि त्यावेळेस गोस्वामी सरांचे डोळे चमकले आणि ते म्हणाले की खानदेशीत काहीतरी करा. खानदेशी मला एकदम भीती वाटली की जी भाषा आजपर्यंत कधी टेलिव्हिजनवर आलीच नाही, कधीच नाही, ऐराणी कधीच आलेली नाही. तर मी म्हटलं मला ते जमणार नाही. आधी मी तयार नव्हतो, पण त्यांनी मला तयार केलं की नाही. आणि आमचं प्रमाण भाषेत स्क्रिप्ट लिहून यायचं आणि ऐराणी भाषेत डायलॉग गोस्वामी सर घ्यायचे, मी ते रेकॉर्ड करायचो आणि ते ऐकून नंतर माझी ऐराणी डेव्हलप झाली. हे यासाठी सांगतो कारण आपण जेव्हा स्ट्रगलला जातो मुंबईत किंवा इथून जातो, इथे तर आपल्याला टाळ्या मिळतात, आपले मित्र असतात, पण तिथे तसं नसतं. तिथे वेगळंच जग असतं. तिथे बऱ्याचदा मग आपण जरा दबतो. प्रमाण भाषा खूप बोलायला जातो. प्रमाण भाषा शिकणं गरजेचंच आहे, ते आवश्यकच आहे. पण मग आपल्या मातीतली जी कला आहे ती आपण विसरून जातो. त्यामुळे होतं काय की कलेची माती करण्यापेक्षा मातीतली कला सादर केली तर जास्त पोहोचते, खूप प्रभावीपणे पोहोचते. त्यामुळे तुमच्याकडे जे ओरिजिनल आहे, जे तुमचं सत्व आहे, ते लहानपणापासून तुम्ही पाहिलेलं आहे, ते सादर करण्याचा प्रयत्न करा आणि ते प्रामाणिकपणे करा. आणि यासाठी मी उदाहरण समीरदाचं देईन. समीरदाने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. कॉमेडी एक्सप्रेस मध्ये तो काम करत होता. त्याने संतोष पवारांसोबत अनेक नाटकं केली. आज हास्य जत्रामध्ये तो खूप नाव आहे त्याचं. पण आजही मी बघतो की जेव्हा स्किट सादर करायचं असतं समीरदा अस्वस्थ असतो. मला प्रश्न पडतो की का अस्वस्थ असतो? अशा तो फेऱ्या मारत असतो, त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असतं. स्किट झाल्यानंतर तो शांत असतो. याच्यावर त्यांचं म्हणणं असं असतं की प्रामाणिकपणे प्रत्येक वेळेस चांगलंच काम केलं पाहिजे. आणि याच्यामुळे सातत्य असेल ना, सातत्य तुमच्या कामात, तर दर्जा फरफटत येतो. याचं उदाहरण समीरदा आहे. चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन म्हणून नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थिनी हेमलता धामोरे हिला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर हेमलता हिनं एडीएन सोबत बोलताना तिच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये युवक महोत्सवाला नेमकीच सुरुवात झाली आहे आणि या युवक महोत्सवाला सिने अभिनेते मंगेश देसाई यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांनी या शहरातील आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं या हेतूने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि याच महोत्सवादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची विद्यार्थिनी हेमलता धामोरे हिला त्यांनी मदत जाहीर केली आहे आणि तिला भविष्यासाठी काय काय संधी मिळतील यासाठी मी सदैव तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलंय. तिच्याकडनंच आपण तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तुला आत्ताच सरांनी सांगितलं की तुला ज्या कलांमध्ये आवड आहे त्यामध्ये भविष्यात काहीही गरज लागली तर ते सदैव तुझ्यासाठी अवेलेबल असतील, उपलब्ध असतील. तर तू नेमकं आता करते काय आणि तुझी आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे कलेची? माझी आवड ही कले क्षेत्रातच आहे. मी चांगली डान्सर आहे आणि ॲक्टिंग सध्या मी सुरुवात केली आहे आणि मी आत्ता सध्या विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेत आहे, MPF फर्स्ट इयरला. सरांनी सांगितलं तिथे की तुला लावणीची खूप आवड आहे आणि तू याआधी देखील विविध स्पर्धा केल्या आहेत, त्याबद्दल काय सांगशील? लावणी मी स्वतः शिकलेली, म्हणजे मी कुठून शिकलेली नाही आहे. असं दुसऱ्यांना बघितलं मग मी ती कला मला काय माहिती कसा इंटरेस्ट आला, पण मला खूप छान वाटतं त्याला, म्हणजे लावणी करताना ते एक्सप्रेशन्स वगैरे आणि ते घुंगरूंचा आवाज, ढोलकीचा आवाज खूप छान वाटतं करायला, म्हणून केलं. तुला आता सर्वजण मदत करायला तयार झालेले आहेत, जे हवं ते मिळू शकतं भविष्यामध्ये. तर भविष्यात तू स्वतःला नेमक्या कोणत्या ठिकाणी पाहते आणि तुला नेमका कोणत्या उंचीवर पोहोचायचं आहे? आता सध्या
मी खूप दिवसांनी मेहनत करते आणि ते मेहनतीचं फळ मला आत्ता सध्या भेटलं आहे, पण याच्या पुढेही मला खूप मेहनत करायची आहे. आता त्याच्यासाठी माझे प्रयत्न मला खूप करावं लागेल. जसं सरांनी तुला देखील मदत केली आहे आणि तुला हव्या त्या गोष्टी उपलब्ध करून देतील अशी ग्वाही दिली आहे, तर विद्यापीठात अजून देखील बरेच गरजू आणि गरजवंत विद्यार्थी आहे ज्यांना व्यासपीठ मिळत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना नेमकं तू काय आवाहन करशील? जसे मी प्रयत्न केले तसे तर सगळे विद्यार्थी करत आहे, पण ते आता एका मंगेश देसाई सर म्हटले की आम्ही एकांकिका महोत्सव हे जी स्पर्धा आहे ती सगळ्यांसाठी खुली करणार आहे. तर याने काय होईल की कलाकारांना नवीन स्टेज मिळेल, त्यामुळे त्यांच्या ओळखी निर्माण होतील आणि जशी माझी आज परिस्थिती आहे तशी त्यांचीही होईल आणि त्यांनाही कोणी ना कोणी हेल्प करेल असं मला वाटतं. काही माझ्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि ते जे म्हटले की ऑल द बेस्ट म्हणले ते मला खरं म्हणलं तर मी त्या पद्धतीने काम करेल आता पुढे चालू. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना 1 कोटीची भरपाई देण्यात यावी, त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं यासह अन्य मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याशी भेट झाली, परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे, त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि 1 कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं. त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा SP किंवा IG अधिकाराखाली झालेला नाही, तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे. त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे, हातपाय तुटलेले आहेत, बेदम मारण्यात आलेला आहे, अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर FIR नोंदवत असतील तर ती FIR नोंदवल्या गेली पाहिजे, ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली. वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत, दरवाजे मोडण्यात आलेले आहेत, अशांना असताना शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं, तर ते कॉम्पन्सेशन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केले अशी असणारी परिस्थिती आहे. यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला. डायरेक्ट पेमेंट जे होतं आहे त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज याची नेमणूक करून ती चौकशी करण्यात यावी, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली. परभणी येथील घटनेनंतर सूर्यवंशी यांच्या परिवारातील एका सदस्याला नोकरी देऊन त्यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य करण्यात यावं अशी मागणी शासनाकडे भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत त्यानंतर नेते लक्ष्मण भूतकर यांनी अधिक माहिती दिली आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दलित मुसलमान या लोकांवरती अन्याय अत्याचार करत आहेत. मागील हप्त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रतीकेचं विडंबन करण्यात आलं, नासधूस करण्यात आली. त्याचा भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही विभागीय आयुक्तालयावरती निषेध करतो आणि सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना जे पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आणि त्याच्या घरातील एका भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावं. त्या दगदगीमध्ये
पॅन्थर नेते विजय बाकुडे, लोकनेते यांचा तीव्र झटक्यानं निधन झालं. त्याच्या कुटुंबाला 20 लाख रुपये शासनाने मदत करण्यात यावी. कोमिंग ऑपरेशनच्या माध्यमातून दलित तरुणावर जे काही गुन्हे दाखल झाले ते तात्काळ मागे घेण्यात यावेत. आणि परवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही वाईट वक्तव्य केलं त्याचा भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांनी तात्काळ आपल्या केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीचं पत्रक या ठिकाणी विभागीय आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे. महाराष्ट्राचं बीड झालं आहे. 19 दिवस झाले अजून अटक नाही. वाल्मिक कराड बेपत्ता आहे अशा शब्दात छत्रपती संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली, अत्यंत दुःख आहे. आणि एक महाभयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि महाभयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते. ती म्हणजे बीड पॅटर्न हे बिहार पॅटर्न सारखं करायचं आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. 19 दिवस झालेले आहेत आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाही आहे. त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय, ह्याला अजून का पकडलं गेलं नाही आहे. नुसता मोकाल लावतो म्हटलं विधान भवनाच्या पटलावर, असं चालणार नाही. आणि ह्या मोरक्याला, वाल्मिक कराड या मोरक्याला संरक्षण देणारे इथले मंत्री, ह्यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही, त्यांनी राजीनामा का दिला नाही, हा आमचा प्रश्न आहे. माझा म्हणण्याचे मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रिपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडाचे जे आश्रयदाते आहेत हे ना तुम्ही मंत्रिपद करू नका. तरी तुम्ही केले ठीक आहे. म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना, तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे. तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला, वाल्मिक कराडाला अटक करा. आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत. अजितदादा नेहमी परखडपणाने आपलं नियोजन, आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात. आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना? तुम्हाला पटते का जे काय चाललंय महाराष्ट्रात? उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल. आज संतोष देशमुख एक वारला, उद्या अनेक असे जर लोक मारायला लागले बिनधास्तपणाने, खून करायला लागले क्रूर पद्धतीने, हे महाराष्ट्राला परवडणार आहे का? आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता, याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक, सर्व धर्मातले लोक, सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत. इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्या जाती वळण देण्याचा काय विषय काही नाहीये. इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता. इथं कुठं जाती वळण काय आलंय? आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका काय घेत आहे.
शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। देश का प्रकृती परीक्षण अभियान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या पुढाकारानं छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर। नायलॉन मांजामुळे पुन्हा गेला एका निष्पाप पक्षाचा जीव, पोलिसांची किरकोळ दुकानदारांवर कारवाई, मोठ्या व्यापाऱ्यांना अभय। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।